कॉलेज तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, डी.वाय. पाटीलचे भाई म्हणत गाजवली दहशत. पिंपरी चिंचवड शहर हादरले या धक्कादायक घटनेमुळे. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात मनपावृत्त 24 तास. आपल्या शहरातील सत्य आणि न्यायाचा ठसा उमटवणारे आपले विश्वासू न्यूज चॅनल. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरातील डी.वाय. पाटील सिनियर कॉलेजच्या आवारात एका कॉलेज युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी आम्ही डी.वाय. पाटीलचे भाई आहोत असा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली आणि या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रार व गुन्हा नोंद. या प्रकरणी तन्मय कांबळे वय 18 राहणार कासारवाडी या विद्यार्थ्याने पोलिसात फिर्याद दिली आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109, 352, 131, 189(2), 189(4), 190, 191(3) तसेच हत्यार आणि पोलीस अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपशील. 18 जुलै रोजी सकाळी 11:30च्या सुमारास फिर्यादी तन्मय कांबळे व त्याचा मित्र अनिश पिंगळे कॉलेजमध्ये गेले होते. फ्रेशर पार्टीवरून झालेल्या जुन्या वादातून आरोपी अभिषेक गिरी अल्फान पठाण यांनी आधीच शिवीगाळ केली होती. कॉलेज सुटल्यानंतर सुमारे 7 ते 8 जणांनी मिळून तन्मयवर रस्त्यात सशस्त्र हल्ला केला. आरोपी निहालने ॲक्टिवा गाडी अंगावर घातली. सोहेल शेख याने कोयत्याने डोक्यात आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले, तर शिवराज तलवारे याने मोटरसायकलने धडक दिली आणि पाठीत कोयत्याने वार केला. हल्ल्यानंतर सर्व आरोपींनी आम्ही डी.वाय. पाटीलचे भाई आहोत असे ओरडत कोयते हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली आणि पसार झाले. या प्रकरणात एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाली आहे. आरोपींचे नाव अशी आहेत: अभिषेक गिरी अल्फान पठाण, शिवराज तलवारे, सोहेल शेख, बिराज विश्वकर्मा, यश पवार, आदिनाथ गायकवाड तसेच एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. यातील 6 जणांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. उर्वरित आरोपींवर शोध मोहीम सुरू आहे. तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक आटवे यांच्या हाती आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले असून परिसरात वाढत चाललेली गुंडगिरी रोखण्यासाठी मोठा पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. तरुणांवर अशी निघृण हल्ल्याची मालिका वाढत चालल्याने पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शैक्षणिक परिसरात वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणखी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पाहत राहा मनपावृत्त 24 तास. आपल्या शहरातील प्रत्येक सत्य बातमी, अचूक माहिती आणि न्यायासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील. मी आहे मीनाक्षी घोडके. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा आणि पाहत राहा मनपावृत्त 24 तास.